मोठ्या उत्स्फूर्तपणे या मूक मोर्चात सहभागी झाले होते। जिंतूर रोडवरील नूतन महिला महाविद्यालयापासून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला। या मोर्चात मराठा समाजातल्या सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते। राज्यात आतापर्यंत झालेल्या मोर्चांपैकी परभणीचा मूक मोर्चा सर्वात मोठा मोर्चा असल्याचं बोललं जाते। मराठा समाजाच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्याबद्दल काही तरुणींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। ही जी घटना झाली अशी व्हायला नको। आम्ही या मराठ्यांच्या मुली आहेत, आम्ही काय कोणी वेगळ्या नाहीत। आम्हालाही त्यांच्या दुसऱ्या अदर कास्टवाल्यांसारखी आम्हालाही युनिटी भेटली पाहिजे। आम्ही एकत्र झालो पाहिजे, आम्ही एकत्र होऊन काहीतरी काम केलंच पाहिजे आणि त्यांच्यासारखं मोठं होऊन त्यांच्यासारखं आम्हालाही सवलती भेटल्याच पाहिजे आणि आम्हालाही संरक्षण पाहिजे। जसं की दुसऱ्यांवर असे काही होत नाही तसं आम्हालाही, आम्ही मराठी आहोत म्हणून आमच्यावरच काही वेळ आलेली आहे, आम्हालाही संरक्षण भेटलंच पाहिजे। आम्ही कुठेतरी मोठे झालोच पाहिजेत आणि आम्हालाही सवलती आणखी पाहिजेच आहेत। महाराष्ट्रात असून मराठ्यांमधील माता भगिनींवर असला अन्याय होतो ही इतकी दुर्दैवाची बाब आहे। कोपर्डी प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी कारवाई केलीच पाहिजे। 2 महिन्याच्या आत त्यामधील कोपर्डी प्रकरणातील अपराध्यांना फाशी झालीच पाहिजे। अॅट्रॉसिटी हा कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि कोपर्डीतील जे प्रकरण घडले तेथील आरोप्यांना 2 महिन्याच्या आतच शिक्षा झाली पाहिजे अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते। माझ्या इतर मैत्रिणी कमी मार्कांवर सुद्धा MBBS ला लागतात आणि मला चांगले मार्क पडून सुद्धा मी MBBS ला लागू शकत नाही। ही खंत मनात घेऊन एवढा असा त्रास होतो तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी काहीतरी करावं। मराठ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। अॅट्रॉसिटी कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, मात्र त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहोत असं विधान केलंय रामदास आठवले यांनी। त्याचबरोबर